नावाचा हेवा वाटावा आणि शाहिराला देखील ज्यांच्या नावाचा मोह आवरला जात नाही त्यांच्यामुळे आज आम्ही त्या ठिकाणी सुखात आहो. संबंध देशात महाराष्ट्राचा जय जयकार का होतो ऐका. महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात का, जय जयकार महाराष्ट्राचा आपल्याला जर वाटत असेल आपण हिंदू धर्मात त्या ठिकाणी स्वाभिमानाने जगतोय, तुम्हाला जर वाटत असेल मी पुढचा पोवाडा गावा तर सर्वांनी हात वर करून माझा राजान करता टाळी. जय जयकार महाराष्ट्राचा वीर शिवबाचा शंभूराजाचा 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 शौर्य सडसडले रोमा रोमात शौर्य सडसडले हातवर हातवर ताट हात मुद्रा तुम्हा करतो स्वामी महाराज मुद्रा तुम्हा करतो स्वामी महाराज मुद्रा तुम्हा करतो स्वामी महाराज. ओम नमो जय श्री जगदंबे. क्या बात है नंदुराजे. ताड़ी ताड़ी ताड़ी. ओम नमो जय श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे डफावर थापतून तुझा डफावर थापतून तुझा डफावर थापतून तुझा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव शंभू जगात गुणगान की शिव शंभू जगात गुणगान की शिव शंभू जगात गुणगान की. कोण होते संभाजी महाराज. 14 मे 1657 रोजी पुरंदरावरती एक बाळ जन्माला आलं. हे बाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाचा 2.25 वर्षाचा असताना आई विना पोरका झालेला बाळ म्हणजे संभाजी महाराज. वयाचा 8व्या वर्षी मनसबदारी स्वीकार करणारा युवराज म्हणजे संभाजी महाराज. वयाचा 10व्या वर्षी आग्रा भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे संभाजी महाराज. वयाचा 14व्या वर्षी बुधभूषणम नायिका भेद नक्षील 7 शतक असे महान महान ग्रंथाची निर्मिती करणारा महान पंडित. पंडितांमध्ये शोभणारा एकमेव राजा आणि राजांमध्ये शोभणारा एकमेव विद्वान पंडित म्हणजे संभाजी महाराज. पुढचं वाक्य ऐका. वयाचा 19व्या वर्षी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची देहू ते पंढरपूर पहिल्या पालखी सोहळ्याला संरक्षण देणारा राजा माझा धर्मवीर संभाजी महाराज. औरंगजेब विचारतो कैसा दिखता है संभाजी. हुजूर हमें मालूम है संभाजी कैसा है. कैसा होगा. आप जिसके नाम से डरते हैं वो कैसा होगा. अरे बताओ हमें कैसा होगा. सुनिए. औरंगजेब कांपे थरथरा जरा जोरदार जोरदार वजनदार. औरंगजेब कांपे थरथरा तू भंगुनी पुरा स्वप्नांचा तुरा ठोकत के त्याचा काढ जाता ठोकत के त्याचा काढ जाता ठोकत के त्याचा काढ जाता. ऐकून प्रताप शंभूचा ऐकून प्रताप शंभूचा पवाडा घातो मर्दाचा रे पवाडा घातो मर्दाचा रे पवाडा घातो मर्दाचा रे. आकाशात वीज कडकडे
पाहुणी मुघलाचा अन्याया पाहुणी मुघलाच्या अन्यायाला पाहुणी मुघलाच्या अन्यायाला शंभूकर विचार कैला झाला रे जी. कैसा दिखता है संभाजी, कसे आहेत संभाजी राजे. हुजूर सुनिए कैसा है, जरा हाथ ऊपर करके तालियों के साथ. आज राजे होते म्हणून आपण आहोत, म्हणून त्यांच्या करता टाळी. राजे कसे होते, बरदार छातीचा गडी बरदार छातीचा गडी मारा हात उडी मारतो खडी सिंहाचा जबडा धरून पाडी सिंहाचा जबडा धरून पाडी सिंहाचा जबडा धरून पाडी बरदार छातीचा गडी मारा हात उडी मारतो खडी सिंहाचा जबडा धरून पाडी सिंहाचा जबडा धरून पाडी सिंहाचा जबडा धरून पाडी भरदार छातीचा बांधा उडी मारली तर बारा हाताची उडी मारायची आणि सिंहाचा जबडा फरवणारे त्या ठिकाणी असणारे आमचे संभाजी महाराज सिंहाच्या जबड्यात घालून दात मोज घालून हात मोजीन दात ही जात मराठा. मराठा म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलेला, पंजाब सिंधू गुजरात या बात साडी क्या बात आहे. असं वाटतं यज्ञेश महाराजांचं वादन ऐकतच राहावं आणि आमच्या महाराज मंडळींचं गायन ऐकतच राहावं. ज्यावेळेस त्या ठिकाणी महाराजांनी पाहावं जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट आहे. 9 वर्षामध्ये 140 लढाया जिंकणारा राजा आणि एकही लढाई न हारता 140 लढाया जिंकणारा राजा म्हणून आजही गिनीज बुकला ज्या राजाच्या नावाची नोंद आहे तो जगातला एकमेव राजा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. म्हणून किती बोलाव का संभाजीचे वर्णगुण किती. संभाजीचे वर्णगुण किती, न्याय आणि नीती, सदाचार प्रीती 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 शौर्य सडसडले रो